शेत जमीन अनुदान रकमेच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना तालुका सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम चौरे व कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर रिजवान शेख यास सायंकाळच्या सुमारास लचपत प्रतिबंधक विभागाने कृषी कार्यालयात रंगेहात पकडले। या प्रकरणी साक्री पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। साक्री तालुक्यातील किन्नीपाडा येथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळवायचे होते। या अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी साक्री येथील सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम होळशीराम चौरे वय 45 वर्ष राहणार जयपापूर पिंपळनेर आणि कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर रिजवान रफिक शेख वय 23 राहणार पोळचौक साक्री यांनी शेतकऱ्यांकडे 10,000 रुपयांची लाच मागितली। लाच देण्यास नकार देत शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। त्यानुसार तक्रारीची पडताळणी करत सापळा रचत दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। साक्रीतील कृषी कार्यालयात सापळा रचला। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने साक्री येथील कृषी कार्यालयात या दोघांना रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। एसीबीचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या कारवाईमुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईची साक्री शहरात दिवसभर चर्चा होती। प्रतिनिधी परवेश सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री।